लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. जिल्हा परिषद शाळा सोनाळे भिवंडी येथे प्राथमिक शिक्षक श्री जयवंत यशवंत सुरोशे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळा आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तब्बल 37 वर्ष 6 महिने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावून त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिले. तर या कार्यक्रमास वैशाली डोंगरे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती भिवंडी श्री संजय अस्वले, माजी गट शिक्षणाधिकारी सुनील हरड, शिवसेना भिवंडी उपतालुका प्रमुख कल्पेश बिरादार, केंद्र प्रमुख पिंपळघर, सोनाली तरे अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती लीलाबाई घुडे, प्रभाकर लोणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पूजा रत्नाकर, मीनल गोडांबे, रुशाली गांगुर्डे, प्रमोद वडेराव सर, विष्णू पालवदे, जगदीश घुडे, नंदकुमार शिसवे, समिता चौधरी, सतीश चौधरी, संपदा मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच कांचन सुरोशे, पुष्पावती भोईर, विनया जाधव, स्वाती साने, विजयकुमार जाधव, भानुदास केदार तसेच स्वयंसेविका प्रियांका पाटील व रिया टावरे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गुरुनाथ तरे यांनी अत्यंत प्रभावी आणि सुंदर पद्धतीने केले. उपस्थितांनी जयवंत सुरोशे यांच्या दीर्घ, प्रामाणिक व विद्यार्थी केंद्रित सेवा कार्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम अतिशय आनंदी, स्नेहपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवर, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि हितचिंतकांच्या उपस्थितीमुळे सेवापूर्ती सोहळ्यास विशेष शोभा प्राप्त झाली. आज आपण सर्वजण सुरोशे सरांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त इथं जमलो आहोत. ॲक्च्युली सरांची सेवा भिवंडी तालुक्यात फक्त एकच वर्ष. याच्यापूर्वीची जी सेवा सरांची झाली ती इतर तालुक्यांमध्ये मुरबाड, शहापूर, कल्याण या ठिकाणी सरांची सेवा जास्त झाली आहे. तर सरांची संपूर्ण सेवा 37 वर्ष 4 महिने आतापर्यंत खूप मोठा सेवेचा कालावधी सरांचा गेला आहे. सरांना सोनाळे शाळेतून 1 वर्ष झालं आहे. या 1 वर्षात माझ्याजवळ सोनाळे शाळेमध्ये 2 ते 3 व्हिजिट झाल्या. तर तेव्हा मी सरांचं जे ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये मी फक्त एवढंच बोलले की अतिशय शांत स्वभाव आणि वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे म्हणजे सरांचं स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. आणि कोणत्याही कामाला नाही म्हणणार नाही, पुढे म्हणजे कधीच नाही. मी त्यांना बघितलं पण आहे की मला म्हणजे सुरोशे सर या शाळेत आहे हे मला पहिल्यांदा 2 भेटीमध्ये माहीतच नव्हतं. नंतर 3ऱ्या भेटीमध्ये मी जेव्हा हजेरी बघितली तेव्हा म्हटलं सर सुरोशे सर कोण आहे त्यांना जरा बोलला म्हटलं. कारण की ते म्हणजे असं कोणी अधिकारी आले म्हणून खाली येऊन थांबायचं किंवा असं पुढे करायचं म्हणजे हे त्यांचं स्वभावाचं मला दिसलं नाही बिलकुल. मग मी तेव्हा त्यांना जेव्हा भेटले तेव्हा माझी म्हणजे सरांशी परिचय झाला. आणि त्याच्यानंतर मग सरांचा म्हणजे सर्वात बघितलेला गुण त्यांचा अतिशय सुंदर हस्ताक्षर. कारण त्या दिवशी काहीतरी कार्यक्रम होता. मी मॅडमला आवर्जून विचारलं मॅडम हा फलकलेखन हे कोणी केलं आहे. तर मॅडमने सांगितलं की मॅडम आमच्याकडे जे नवीन शिक्षक आले सुरोशे सर तर त्यांनी हे फलकलेखन केले. आणि त्याच्यानंतर मी सुरोशे सरांची ओळख केली. म्हणजे अतिशय सरांचं फक्त कामापुरतं काम म्हणजे फक्त काम आणि त्यांची गुणवत्ता एवढाच त्यांचा ध्यान आणि ॲक्च्युली सर्व शिक्षकांचं तेच. जयवंत सुरोशे सर यांचं गाव जायगाव, खेवाडे माळ जायगाव आणि माझं गाव मुरबाडमध्येच देहरी गाव. देहरी आणि जायगावमध्ये 4 ते 5 किलोमीटरचं अंतर असेल. आणि या मी 7 शाळा बघितल्या. त्या 7ही शाळांमध्ये मी जरी 1996ला विस्ताराधिकारी अपॉइंटमेंट झालो असले तरी सरांची सेवा ही 1989 पासून ना सर 89ला पुष्पावती भोईर मॅडम आणि आपले सुरोशे सर यांची सेवा सुरू झाली. आणि या सर्व शाळांमध्ये मी विस्ताराधिकारी म्हणून काम करत असताना मगाशी कुणीतरी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की सुरोशे शब्दामध्ये कशी ताकद आहे. मग तिथे अविनाश सुरोशे असो, यशवंत सुरोशे एक शिक्षक आहेत जे डॉक्टर आहेत, PhD आहेत, यशवंत सुरोशे
दिगंबर सुरोशे आणि अनेक सुरोशे शिक्षक आहेत. या सगळ्यांना मी पाहिलेलं आहे, सगळ्यांना अनुभवलेलं आहे. आणि मुरबाडच्या या मातीमध्ये सगळे कस्तुरबा अध्यापक विद्यालय शिवळे आणि सह्याद्रीच्या या कडेकपारीत राहिलेली सगळी माणसं, अतिशय जिद्दी माणसं, अतिशय कष्टाळू, अतिशय प्रामाणिक. सरांची किती तुम्ही वाखाण, अतिशय चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. जास्त काही बोलणार नाही, पण सर हे अतिशय मेहनती आहेत, अतिशय प्रेमळ आहेत आणि त्यांचं व्यक्तिमत्व या ठिकाणी त्यांच्या मानसकन्या या ठिकाणी आलेले आहे. विचार करा, शिक्षकी पेशा असो तो कुठेही पेशा असो, आपल्याला हे अतिशय दुर्मिळ पाहायला भेटतं. आज अतिशय अशी उदाहरणं आपल्याला पाहायला भेटली की या ठिकाणी आपटीवरून शिक्षक आले, आपटीवरून काही त्यांचे माजी सहकारी आले. म्हणजे मला नाही वाटत कुठल्या शिक्षकांच्या कार्यक्रमाला दुर्मिळच आहे की माजी सहकारी या ठिकाणी आले. त्यांचा शाळेतील शैक्षणिक उठाव असो, शाळेतील सगळी काम असो, वेगवेगळ्या विषयावर त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका असो, या सगळ्या त्यांनी चांगल्या पद्धतीने साकारलेल्या आहेत. श्री जयवंत यशवंत सुरोशे यांचा सेवापूर्तीचा सोहळा आहे. आता सेवापूर्ती म्हणजे काय? सेवापूर्ती म्हणजे एक नवीन पर्वाची सुरुवात. आणि आजचा क्षण म्हणजे काय? तर आपला झालेला जो प्रवास आहे तो आठवण्याचा आजचा क्षण आहे. या प्रवासामध्ये अनेक सुखदुःख आली, अनेक अपयश भेटले, अनेक नाती मिळाली, अनेक सुखदुःख केले, अनेक कष्ट केले आणि त्या कष्टाचं चीजही झालेलं आहे. आणि त्याच प्रवासामध्ये मी त्यांच्या जीवनामध्ये 1997 साली आली. देवाचे मी पूर्णपणे शतशः आभार मानते, कारण मला आज एक चांगला, एक सुसंस्कारी, एक सुविचारी जोडीदार मिळाला. आणि खरोखरच मी खूप भाग्यवान आहे की मला असे चांगले पती मिळाले. त्यामुळे देवाचे आभार मानणे आज सर्वांसमोर माझं कर्तव्यच आहे. आणि मी देवाला नेहमी हीच प्रार्थना करत असते की माझं खूप चांगलं झालं, कारण एका स्त्रीच्या जीवनामध्ये तिचा पती, जरी ती गृहिणी असली किंवा कामासाठी बाहेर जात असली, तरी तिच्या जीवनामध्ये तिचा जोडीदार हा अतिशय चांगला मिळणं हे अतिशय हे आहे. आणि ते सौभाग्य मला मिळालेलं आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आमचं अतिशय छोटंसं गाव ठेवारे माठ, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. 97 साली आमचं लग्न झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा जो दिवस आहे तो योगायोग आहे. आमच्या स्टाफमध्ये पण ते लक्षात नाही आलं. आजची तारीख आहे 12/8/2024 आणि आजच्या दिवशी माझी नियुक्ती झाली. ती प्रथम नियुक्ती 12/98 आणि ती पण उमरोली खुर्द शाळेमध्ये. आणि ती पण जे माझे पती ज्या शाळेत होते त्याच शाळेमध्ये माझी प्रथम नियुक्ती झाली होती. आणि त्या आज 28 वर्ष माझ्या सर्व्हिसला झाले पूर्ण. आणि याच दिवशी ते नेमकी आजचा त्यांचा सेवापूर्तीचा सोहळा या शाळेमध्ये संपन्न होत आहे. हा फार मोठा योगायोग आहे. शब्द अपुरे पडते. तासनतास जशी त्यांची सेवा शिक्षण विभागामध्ये 37 वर्ष 6 महिने झालेली आहे. त्यांच्या कार्याविषयी सर्व शिक्षकांनी सांगितलेलंच आहे. त्याबाबत मी काही जास्त बोलणार नाही. फक्त थोडक्यात सांगतो की उमरोली खुर्द ही माझी सासूरवाडी. उमरोली खुर्द तालुका मुरबाड या ठिकाणी जेव्हा सर शिक्षक होते, त्यांच्या शिक्षक कारकिर्दीमध्ये तिसरी शाळा. आज त्यांनी 37 वर्ष 6 महिने शिक्षण विभागामध्ये सेवा केलेली आहे. 31 ऑगस्ट 2026 ते रिटायर होत आहेत. परंतु शिक्षक कसा असावा, मला माफ करा, सगळे शिक्षक जिथे बसलेले आहेत, कदाचित कोणाचं मन दुखू शकतो, पण कोणाचं मन दुखवण्याची माझी भावना नाहीये. पण शिक्षक कसा असावा, आज प्रत्येक जण शिक्षकांना सर म्हणतात, शिक्षकांना मॅडम म्हणतात, परंतु माझं वैयक्तिक मत आहे, गुरुजी शब्दामध्ये, बाई शब्दामध्ये जे प्रेम आहे, जो कोणी शिक्षक झाला त्याचं कामच आहे की विद्यार्थ्यांना शिकवणं. कदाचित आपल्याला वाईट वाटेल, कारण
आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं आहे, पण प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये मन लावून आपला जीव ओतून काम करायचं असतं. शिक्षक जेव्हा शाळेमध्ये जातो आपलं एक कुटुंब विसरून, खऱ्या अर्थाने कुटुंबासाठी वेळ कमीच असतो, शाळेसाठी त्यांचा वेळ जास्त असतो. शाळेतील मुलं सर्व सहकारी हीच आपलं एक घर असते. सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडणार आहेत, परंतु थोडक्यात सांगतो की उमरळ येथे मी आजही जातो तर जयवंत गुरुजी, गुरु म्हणजे हे बघा सर आणि गुरुजी शब्दामध्ये प्रेम आहे. जसं आई या शब्दामध्ये जे प्रेम आहे तेच गुरुजी मध्ये आहे. हिंदीमध्ये कुठल्याही व्यक्तीच्या नावाच्या शेवटी जी शब्द वापरला जातो, आजही आपल्याकडे गुरुजी आता हा शब्द एक लयास गेलेला आहे. जशी पैठणी, जसा मगाशी सरांचं काम आपण या ठिकाणी करतात. आज प्रत्येक माणूस स्वतःसाठी जगत आहे. मी असं ऐकलंय की स्वतःसाठी जगताना आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना हा एक चांगला योग आलेला आहे की आपण शिक्षक आहात. आपल्याला आपल्या मुलांवर, आपल्या घरांवर संस्कार आपण करत आहात, परंतु या गुरुदानाचं ही एक काम, खूप चांगलं काम आज आपण करत आहात. हे सर्व सरांनी जे खरोखर त्यांनी 37 वर्ष 6 महिन्याची सेवा केलेली आहे, खरोखर उल्लेखनीय आहे. आणि प्रत्येक शाळेमध्ये त्यांचं जे योगदान आहे खूप मोठं आहे. फक्त केवळ आमच्या शाळेमध्ये शेवटचा 1 वर्ष होता आणि त्या शेवटच्या 1 वर्षामध्ये जिल्हा स्तरावर त्यांनी जे समूह गानांचे नंबर आणले, खरोखरच उल्लेखनीय गोष्ट आहे. आणि ते दोन्ही दाम्पत्य असे त्यांचा जो स्वभाव आहे खूप प्रेमळ आहे. आणि अशा माणसांची आज शिक्षण क्षेत्रामध्ये गरज आहे. आज आपण बघतो शिक्षक आहे, तुमचं भाग्य आहे की तुम्ही शिक्षक आहात. खरोखरच पुढची पिढी घडवण्याचं काम शिक्षक करतो. आई वडिलांनंतर जो संस्कार देतात ते जिल्हा परिषद शाळेतनं असतात. आणि या शाळेमध्ये आम्ही आज या शाळेची उल्लेखनीय जी गोष्ट आहे की जिथला पट आहे तो 307 पर्यंत गेला आहे, तो केवळ शिक्षक वर्गामुळं. आणि त्या शिक्षक वर्गाची पूर्ण धुरा सांभाळला आमच्या मुख्याध्यापिका आदरणीय भोईर मॅडम. खरोखरच पुढचं ड्रायव्हर चांगला असेल तर गाडी सोडलीच चालते. आणि त्या ड्रायव्हरचं काम करतात आणि खरोखरच वेळेची तमा न बाळगता या शाळेमध्ये खरोखर काम करतात. आणि आमचे ग्रामस्थ त्यांना सहकार्य करत असतात. ग्रामपंचायत असेल, ग्रामस्थ असेल, शाळेला सहकार्य करतात. त्याचं का सहकार्य करतात? जर शिक्षक वर्ग जर चांगला असेल आणि ते चांगली कामगिरी करत असेल, आज आपण बघतो हिंदी भाषिक इथे 50% वर्ग तो आहे. आणि जे आमची स्थानिक भूमिपुत्रांची पोरं आहेत ती पण इकडे वळतात. त्याचं कारण आमचा एक शिक्षक वर्ग आदरणीय सर्व केदार सर असतील, जाधव सर असतील, इतर आज आमच्या शाळेमध्ये जे संगीताचं मागे काम करत ढवळे मॅडम आज उपस्थित आहेत. त्यांच्या मागे मी आठवण नीता पाटील मॅडम असतील. त्याच्यानंतर सुरोश सर आले आणि त्यांनी खरोखरच ती त्यांची जी कमतरता होती त्यांनी दूर केलेली आहे. आणि याच्या पुढे ती दूर करण्यासाठी शिक्षक चांगला एक येण्यासाठी जर खरोखर वाटत असेल आम्हाला रवींद्र तरे सरांना खरोखर या शाळेमध्ये यावं असं माझी इच्छा आहे. ही एक जुगल जोडी आहे. मनोहर तरे असेल, सूत्रसंचालन असेल, रवींद्र तरे साहेब उत्कृष्ट गायक आणि कवी पण आहेत. खरोखरच रवींद्र तरे जर असेल जिथे सूत्रसंचालन तो कार्यक्रम 100% यशस्वी होतोय, त्यामध्ये मात्र शंका नाही. पण सुरेश सरांना आणि केंद्रातील आमचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक, शाळा प्रमुख, पदवीधर शिक्षक व सहशिक्षक यांनी सुद्धा या कार्यक्रमास खूप छान सहकार्य केलं व हा कार्यक्रम यशस्वी झाला. त्यासाठी आपणा सर्वांचे आभार. आमचे नवनिर्वाचित केंद्र प्रमुख श्री कल्पेशजी बिरादर सर हे अतिशय छान पद्धतीने नवीन जरी असले तरी सर्वांना समावेशक करून आपल्या केंद्राचा कारभार अतिशय छान पद्धतीने सांभाळले. बिरादर सर यांचे सुद्धा आभार. व आजच्या कार्यक्रमास ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं, कार्य केलं, त्या सगळ्यांचं आभार. आजच्या कार्यक्रमासाठी ते त्यांचं सुद्धा आणि विशेषतः माझ्यासाठी अत्यंतिक भावनिक आहे, अभिमानाचा क्षण आहे. माझे काका, त्यांनी मला मानसकन्या मानलेली आहे, काका आणि काकी. पण प्रसाद आणि सायली लहान माझ्यापेक्षा, पण त्यांच्यापेक्षा जास्त जीव असेल तर त्यांचा दोघांचा माझ्यावर आहे. यांनी आज या संस्थेची सेवानिवृत्ती होत आहे
त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणा, मेहनत आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजावले. माझ्या लहानपणापासून मी अत्यंत त्यांना प्रचंड मेहनत करताना पाहिले आहे. आपल्या जबाबदाऱ्या कधी टाळल्या नाही. कोणतीही अडचण आली तरी त्यांनी त्यावर धैर्याने मात केली. आमच्या घरासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले आणि या संस्थेत त्यांनी 4 दशके सेवा दिली. त्यांच्या मेहनतीमुळेच आम्हाला चांगले शिक्षण, संस्कार आणि मूल्य मिळाली. बोलताना भरून येत आहे की मला अभिमानही वाटत आहे की माझे क्लास टीचर 6वी आणि 7वी 2 वर्ष काका मला होते. आज संस्थेतील त्यांच्या सहकार्यांमध्ये, मित्र परिवारात आणि व्यवस्थापनामध्ये त्यांना जे प्रेम आणि सन्मान मिळत आहे ते पाहून मला खूप अभिमान वाटतो. काकांनी केवळ आपल्या जबाबदाऱ्या पुऱ्या केल्या नाही तर अनेकांना मार्गदर्शनही केले. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे अनेक सहकार्यांनी काहीतरी नवे शिकले असेल असे मला खात्री आहे. काका, जरी तुम्ही आज निवृत्त होत असलात तरी तुमची मेहनत, तुमच्या शिकवणी आणि तुमचा आदर्श आम्हा सर्वांसाठी नेहमी राहील, प्रेरणादायी राहील. पुढील जीवन संध्या आनंदी, निरोगी, उत्साहाने व्यक्तित्व होईल हीच माझी मनपूर्वक शुभेच्छा. सुरोशी सरांची बदली आपटीचोन शाळेत झाली. पहिलीपासून ते 6.5 वर्ष त्यांनी आमच्यावर खूप चांगले संस्कार केले. मी टीचर शाळेत नसल्या, आमच्या वर्ग शिक्षिका शाळेत नसल्या तर ते आम्हाला शिकवायला यायचे, कविता शिकवायचे, गायन शिकवायचे. ते त्यांच्यात खूप चांगले असल्यामुळे ते आम्हाला शिकवायचे. मी जेव्हा 4थीला होती तेव्हा त्यांनी मला भाषणामध्ये केलं. त्यांनी मला सांगितलं की तू भाषण घे, तुझा आवाज चांगला आहे. मला अगोदर भीती वाटायची, मी बोलायची नाही, मी नाही घेत भाषण. मग नंतर टीचरांनी, सरांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं आणि आज मी तुमच्या समोर न घाबरता माझे काही मनोगत बोलू शकते. आम्ही कुठे सहलीला गेलो तर प्रत्येक मुलावर सरांचं लक्ष असायचं. कोणी मस्ती केली तर सर त्याला खूप मारायचे. सरांना आम्ही खूप घाबरायचो कारण त्यांचं असं म्हणणं होतं, मस्तीच्या वेळेला मस्ती आणि अभ्यासाच्या वेळेला अभ्यास. क्रीडा स्पर्धांच्या वेळेला सर आमच्या खेळांचा सराव घ्यायचे. खेळामध्ये जर केंद्रस्तरीय स्पर्धा असो, तालुका स्तरीय स्पर्धा असो, कोणी चिटिंग केली तर ते भांडायचे सुद्धा आणि म्हणायचे की आमची मुलं छान खेळतात, तुम्ही त्यांना बघा, नीट बघा. सरांनी आम्हाला सांगितलं की चांगल्या मार्गावर जायचं, वेगळ्या मार्गावर जायचं नाही. सरांना सांगायचं नसेल तर ते आम्हाला टीचरांना सांगायला सांगायचे की टीचर तुम्ही यांना सांगा, तुम्ही वाईट वागताय, तुम्ही असं नका करू, तुम्ही तसं नका करू. सरांचे हे संस्कार आम्ही कधीच विसरणार. याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुरोशी सर. म्हणजे कुटुंबाची सर्वांची काळजी, मग मुलं असतील, पत्नी असतील, नातेवाईक असतील, तसं आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शाळेमध्ये सुद्धा कुटुंब प्रमुख कोण असेल तर ते म्हणजे सुरोशी सर. आतापर्यंतचा 5-6 वर्षाचा अनुभव म्हणजे शिक्षकांची काळजी, विद्यार्थ्यांची काळजी, शाळेची काळजी, असे काळजी घेऊन सरकार म्हणजे सुरोशी सर. खरोखरच सरांनी सर शाळेवर असले का नो टेन्शन. मी जरी मुख्याध्यापक असलो तरी सगळी धुरा कार्यक्रमाचे असेल, काही असेल, सगळं काम हे शिरोशी सर करतात. खरोखर शिरोशी सर, तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना काय केलेले, यशस्वी केलेले, पोहोचवले. मग ते संगीत असेल, कला असेल, क्रीडा असेल, विज्ञान असेल, सगळ्याच बाबतीत सरांनी आजपर्यंत या शाळा नुसतं आपटीचोरच नाही तर या ज्या 7 शाळा झालेल्या आहेत या सर्व शाळावर सरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला, त्या शाळेला एका उंचीवर नेऊन ठेवलेले. आज आमच्या आपटीचोरचं थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हणजे आज आपटीचोर शाळा जी आज जिल्ह्यामध्ये नावारूपाला आलेली किंवा ज्या शाळेचं बांधकाम झालेले किंवा जे शाळेची जी प्रगती विद्यार्थ्यांची ती केवळ सरांच्या मुळे. सरांनी आज शिक्षकांनी त्या ठिकाणी मार्ग दाखवला आणि म्हणून आज जी शाळेची उंची ती या ठिकाणी येऊन पडलेली आहे. म्हणजे प्रगती झालेली आज सगळ्या क्षेत्रामध्ये, नाही का, आपलं समूह गान असेल, क्रीडा असेल, वक्तृत्व असेल, सगळ्या बाबतीमध्ये केंद्रामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये सरांचं कोणी नाव घेत नाही असं शिक्षक सापडत नाही. आणि त्या पातळीवर विद्यार्थ्यांना घडवलेले असे शिक्षक खरोखरच, आणि प्रत्येकाला चांगलं मार्गदर्शन करणार, चांगला सल्ला देणार. म्हणजे असं मार्गदर्शन तर त्याचं उज्ज्वल पुढचं भविष्य तू काय करायला पाहिजे, मग ते नातेवाईक असो, जवळचे स्नेही असो, कुणी असो, सरांनी प्रत्येकाला आज या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करून, चांगला सल्ला देऊन प्रत्येकाला या ठिकाणी यशस्वी केलेले, त्याला पुढचा मार्ग दाखवलेले आणि त्याचा पुढचा मार्ग कसा सुधारतो असं केलं तर असं होईल. विद्यार्थ्यांना सुद्धा किती मेहनत घ्यायची सर. भानुकची शाळा हे आमचं घर होतं.
म्हणजे कुठलाही जर शाळेमध्ये काही काम करायचंय तर आम्ही वरांड्यामध्ये टेबल टाकणार आणि आम्ही सगळेजण बसणार आणि मग आम्ही काम करणार. म्हणजे तू हे काम कर, तू ते काम कर वगैरे काही तिथे प्रश्नच नाही. आणि इथे आपले बडेराव सर उपस्थित आहे, ते ज्युनियर होते तर सुरोजे सर त्यांना काम सांगायचे, पण कधी कधी बडेराव सर कंटाळा करायचे. मग सुरोजे सर म्हणते हा थांबा बडेराव सर मीच करतो, किंवा बडेराव सर म्हणायचे काय सर, म्हणजे ते उठणारच करायला. त्यानंतर माझ्यासाठी अतिशय काळजाला घेणारा एक प्रसंग होता. त्यावेळेला काही आपल्या हाताशी कर्मचारी नव्हते काम करण्यासाठी, म्हणजे मदतनीस थोडक्यात. तर आमच्या तिथे त्यावेळेलाही शौचालय होती आणि काही वेळेला स्वच्छता अनुमत करायला लागायची. पण सहकार्यांना त्यांनी नाही सांगितलं किंवा म्हणले नाही की ही गोष्ट आपल्याला करायची आहे म्हणून. म्हणजे सर जातात म्हणजे आपोआप बाकीचे जाणारच आहे. म्हणजे सरांबरोबर सर स्वतः पुढे झाले आणि आम्ही सुद्धा ती गोष्ट केलेली आहे. खराट आणि संडास पण आम्ही शाळेचे स्वच्छ केलेले आहे. आणि बाकीचं तर तुम्ही जे सांगितलं तर आमच्या सगळ्या सहकार्यांनी मिळून शाळा पूर्ण हाताने रंगवली सरांच्या पुढाकारांनी. आणि इलेक्ट्रिकचं फिटिंग सुद्धा सगळ्या शिक्षकांनी मिळून केलं आणि शाळेचे पैसे वाचवले. शाळेचे पैसे वाचवून ते बाकीच्या ठिकाणी कसे वापरायचे हे जे सरांकडचं कौशल्य आहे ते वादातीत आहे. बालोत्सवाच्या वेळेला एकदा मला आठवत आहे काहीतरी 12,000 आले होते सर माझ्या आठवणीत आहे ना. तर ते आम्ही स्वतः सगळे वापरले, म्हणजे आम्ही कामं केली आणि ते म्हणजे गप्पा मारायचो जेवणाच्या वेळेला. आणि जेवणानंतर परत शाळेत वर्गात गेले का 5 शिवाय बाहेर नाही. म्हणजे मी बोलत नाही असं, पण जैन शिक्षक शक्यतो खिळून बसत नाही वर्गात. पण सुरेश सरांचं एकमेव उदाहरण आहे म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये का जैन शिक्षक इतका डेडिकेटेड का जे मुलांसाठी बिलकुल म्हणजे कंटिन्यू टीचिंग आणि मुलं व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात दुसरं काहीच नाही असं एकमेव उदाहरण मी बघते. त्याचबरोबर आपटीचोन शाळेत ते आले आणि आपटीचोन शाळेला जिल्हापर्यंत जाण्याची संधी एकदा नाही, दोनदा नाही, 3दा मिळाली. आणि मला असं वाटतंय ज्यावेळेला मुलांचे मुलं म्हणतात मॅडम सर आपल्या शाळेतून रिटायर्ड व्हायला पाहिजे होते. खरं काय आमचं दुर्भाग्य आहे की त्यांची बदली झाली. असून दे, सोनाळे शाळेला तो हे मिळाला, चान्स मिळाला. आणि सोनाळे शाळेला सुद्धा दोन्ही दाम्पत्याने जिल्ह्यावर नेलं, म्हणजे त्यांनी त्यांची परंपरा कायम राखली. मग समोर किती मोठी व्यक्ती असो लहान असो, जर आपली बाजू बरोबर असेल तर ती ठामपणे मांडता आली पाहिजे. या 37 वर्षाच्या अनुभवामध्ये चांगले सर्व मित्र भेटले. विशेष करून मला आठवणीत राहिलेली शाळा म्हणजे भालूक शाळा. तिचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. आपटीचोन शाळा तिथला पण स्टाफ आहे. त्याचबरोबर आमचं एक कुटुंब आहे, केंद्र संकुल पिंपळघर केंद्र. सुरुवातीला जेव्हा मी 9 सप्टेंबरला आलो या ठिकाणी, 8 सप्टेंबरला पहिली पाठसभा झाली. नेमाने सर त्यावेळेला केंद्र प्रमुख होते. त्यावेळेला कुटुंब म्हणजे काय याची व्याख्या आदरणीय करे सरांनी करून दाखवली होती. आज खरोखर त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटते. कारण करे सरांनी सुद्धा 2 दिवस अविरत मेहनत घेतली. माझी संपूर्ण माहिती विचारून घेतली. 4 वेळा आम्हाला फोन उचलायला कंटाळा येत होता, पण त्यांना फोन करायला कंटाळा येत नव्हता. म्हणजे या सर्वांच्या ऋणामध्ये मला राहायचे, आभार मानणार नाही. या ठिकाणी सर्व नातेवाईक, इष्टमित्र, माझे जुने सहकारी सगळे उपस्थित, माझे विद्यार्थी उपस्थित आहेत, सोनाळे शाळेचे विद्यार्थी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या ऋणामध्ये मी मरेपर्यंत राहू इच्छितो. आणि बाकी जी माहिती सांगितली ती करियर सरांनी सांगितली जीवनपाठामध्ये, जास्त मी बोलणार नाही. एक दोन गोष्टीचं कारण केलं फक्त आयुष्यामध्ये. पाणी तेरा रंग कैसा, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या त्या पाण्यामध्ये आपण मिक्स झालं पाहिजे, मिसळलं पाहिजे, तिथल्या संस्कृतीला जोपासलं पाहिजे, त्या ठिकाणच्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे. आणि म्हणून संपूर्ण 37 वर्षाच्या सेवेमध्ये एकच विचार केला, फक्त काय काय आदर्श केले ते सांगणार नाही आता मी. फक्त जी नोकरी मी करतोय त्या नोकरीसाठी मला जो पगार मिळतोय त्या पगारामध्ये माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आणि तो उदरनिर्वाह देण्यासाठी जो पगार देतोय ते कशासाठी देते सरकार मला, तर समोर बसलेले चिमुकले जीव, त्या चिमुकल्या जीवांच्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठी, त्यांना ज्ञान देण्यासाठी हे एकच तत्व मी पाळलं.
बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही. आणि म्हणून आज दुःख एका गोष्टीत होतं सर, की यापुढे मी या चिमुकल्या जीवांना मुकणार आहे. त्यांच्यामध्ये मिसळण्याचा आनंद, त्यांच्यामध्ये भावना व्यक्त करण्याचा आनंद, शिक्षक पहिला वक्ता कुठं होतो तर वर्गामध्ये होतो. त्याचं भाषण सुधारते कुठं, कारण आपण काय बोलतो, चूक बोलतो की बरोबर बोलतो त्या मुलांना जास्त समजत नाही आणि तिथून आपल्या भाषणाची सुरुवात होते. आणि म्हणून तो एकच दुःख मनामध्ये फार सलत राहिलेला आहे. गेली 8 दिवस मला चांगली झोप पण लागत नाही, कारण याच्या पुढे मी मुलांच्या मध्ये, बाळ गोपाळांच्या मध्ये मिसळायला मला ही बारखा होणार आहे. ज्याप्रमाणे सावरकरांनी कविता लिहिली, फुलबाग मला काय पारखा झाला, सागरा प्राण तळमळला, तशा प्रकारचे 8 दिवस अजिबात झोप लागत नाही. असं सर्वांचं पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. आणि मी बऱ्याच कविता केल्या, 50-60 कविता झाल्या असतील, पण त्याचा सगळं काय मात्र करून ठेवला नाही. बरीच विशेष स्तवनं लिहिली, स्वागत गीतं लिहिली. मागच्या वर्षी जे देशभक्तीपर गीत जिल्ह्यामध्ये पहिलं आलं ते सुद्धा मी स्वतःच लिहिलं होतं. तर या सर्व कविता मी लिहिल्या, पण काल कविता लिहायला घेतली काहीच सुचत नव्हतं अजिबात. जसं जाधव सरांनी सांगितलं, जिल्ह्याच्या ठिकाणी जेव्हा आम्ही स्पर्धेला गेलो, त्या गाण्याची चाल काय आहे आणि त्याला सरगम काय आहे, माझं डोकं पूर्ण ब्लँक झालं होतं. सरांना म्हटलं, सर आपले आलाप काय मला सांगता का तुम्ही? तर बोलतो, मला कसे आलाप सांगता येईल तुमचे? मग सुरोशी मॅडमला फोन केला आणि म्हटलं व्हिडिओ पाठव मला, त्या गाण्याचा व्हिडिओ पाठव. पाठीमागे स्टेजच्या पाठीमागे व्हिडिओ ऐकला आणि मग सगळं मेमरी पूर्ण फुल मेमरी झाली माझी. असं शेवटच्या क्षणी एक छोटीशी कविता ऐकवतोय. जरी सगळं संपलं आहे असं वाटत असेल आपल्याला, तरी ते संपलेलं नाहीये. असं माझ्या मुलांनी पण मला सकाळी संदेश दिला की पप्पा तुमचं सगळं संपलं नाही, एक टप्पा संपलेला आहे, पुढे सुरू होणार आहे. आणि म्हणून कविता वाचन करतोय आणि कविता वाचन नंतर आपली सांगता होणार आहे. सर्व पाहुण्यांना, सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना लखनण्याचा विचार मात्र बाकी आहे, मावळताना लखनण्याचा विचार मात्र बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरंच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या खरंच सुंदर गेली. संधीची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे, संधीची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आयुष्याशी करार अजून माझा बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही.